दमदार योगदान पाहायला मिळालं संपूर्ण आमच्या कमिटीचं. प्रजेश दादा पाटील यांच्या नावाची क्रीडा स्पर्धा अर्थात बाबू पाटील चषक तुम्ही पाहतात. दमदार यस आज वसार संघाने संपूर्ण दिवसभरामध्ये भरीव कामगिरी केली आणि या स्पर्धेतलं प्रेक्षकांची मने जिंकली. 4 मॅच लगातार जिंकला आणि 5वी अंतिम लढत आता ते खेळत आहेत. तर नक्कीच सामना सुरू होणार. दोन संघांमध्ये आपण पाहणार 2 बलाढ्य टीम एकमेकाविरुद्ध बाईक आम्हाला पुरस्कृत केली. सन्माननीय आपण पाहतोय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाईक पुरस्कृत केली आहे. स्वर्गीय प्रदीप शांताराम बाणे आणि बाबू कृष्णा बाणे यांच्या स्मरणार्थ महेश दादा शांताराम बाणे आणि विजय दादा सदाशिव बाणे यांच्या वतीनं बघा वसा संघाला या ठिकाणी एक सुवर्ण संधी. जर फायनल मॅच जिंकली तर त्यांना संपूर्ण संघाला ड्रेस कोड देण्यात येणार आहे. सन्माननीय किरणदादा दुधकर यांच्या वतीनं विजयदादा आपलं देखील स्वागत आहे. 40+ संघ नेहमी सातत्याने बसायचा पहिला. विजयदादा आपलं स्वागत आहे. या व्यासपीठामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. 4 षटकांची लढत दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. तर या ठिकाणी सामना सुरू होणार मेगा फायनलचा की यासाठी केला होता अट्टास. शेवटचा क्षण गोडबाबा शेवट आता गोड करण्यासाठी गावदेवी उंबारली संघाने गावदेवी वासार संघ. सूरज दुधकर पहिलं षटक गोलंदाज तयार. पहिला चेंडू कोलात टाकला परंतु इथे एक सिंगल घेतली. पहिला बॉलवरती प्रेम भोईर आणि राजकुमार पाटील प्रेम भोईर आणि राजकुमार पाटील टीम उंबारलीची सलामी जोडी. रतन लक्ष्मण पाटील यांच्याकडून आमच्या स्पर्धेसाठी आईबाजासाठी प्रेक्षकांना सुवर्ण संधी. आता 500 होते त्याचे डबल झालेत. आता 1000चं प्राइज रतन दादांचं कौतुक केलं पाहिजे. बघा ऑलरेडी ते त्यांनी कॅश जमा करून ठेवली आहे. तर या ठिकाणी आईबाजेल प्रेक्षकांना आता 1000 रुपयाचं प्राइज आहे परंतु प्रेक्षक भरपूर दूर राहिले. बॉल सीमारे का बाहेर षटकार. बघा 2 कॅच साठी स्पेशल असेल 1000 रुपये. कदाचित एकही पकडली तरी ठीक आहे. पडद्याच्या बाहेर आतमध्ये कोणालाही संधी नसेल. चांगला चेंडू इथे रन्स मिळाली. एक सिंगलच्या मदतीनं टीम टोटल 8 धावा. वसा संघाने काय क्रिकेट खेळलं आज. संपूर्ण दिवसभरामध्ये प्रेक्षकांची मन जिंकली. आज पहिल्या मॅच पासून स्टार्ट टू एंड पर्यंत सुपर क्रिकेट. कप्तानचं कौतुक केलं म्हणजे आकाश दादाचं खरं तर 5 वेळा टॉस जिंकला. चांगला चेंडू गोल्डन स्पॉटला पडल्यानंतर अगदी डीप राहिला. डॉट चेंडूची समाप्ती प्रेम भोईरनं. मग परवाच्या दिवशी काय क्रिकेट खेळला प्रेम भोईरनं. अक्षरशः प्रत्येक प्रेक्षकाची मन जिंकली. परंतु त्याच प्रेम भोईरला आज वसा संघाचा सूरज दुधकर थोडा शांत देतोय. धावसंख्या आपण पाहिली तर चांगला चेंडू ब्लॉकर मध्ये फेकण्याचा प्रयत्न. अलोंग द कार्पेट मिड विकेटला एक सिंगल आणि डबल साठी कॉल दिलाय आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेनं संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनगडीबाद 10. हरचंद्र बांधे साहेबांचं आगमन झालंय. वेलकम दादा आपलं स्वागत आहे. बघा आमच्या स्पर्धेसाठी आम्हाला 2 स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केले. दरवर्षीप्रमाणे अरुण दादा शनिवार पाटील यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. सहकार्य केलंय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक महेशदादा पाटील, विजय बाकाडे, अशोक सिंग, चंद्रविलास शंकर पाटील, संदीप अनंत पाटील, अजय पांडुरंग पाटील, दर्शन ईश्वर पाटील, माणिक बाणे आणि सुप्री बाणे यांच्याकडून संपूर्ण पिण्याचं पाणी. त्यानंतर आम्हाला बॅट पुरस्कृत केलेत
उदय भंडारी अर्थात माय माऊली स्पोर्ट्सचे कोलेगाव यांच्याकडून एक बॅट आली आणि एस ए स्पोर्ट अर्थात सावध सोपान तिसकर यांच्याकडून आम्हाला एक एस ए स्पोर्ट सोपान तिसकर यांच्याकडून आम्हाला एक बॅट पुरस्कृत करण्यात आली. या सर्व दानशोधदात्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्ड होती 10 रन्स. षटक क्रमांक दुसरं आता गोलंदाजचा वापर कुणाल. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न बॉल बॅटचा व्यवस्थित टायमिंग नाहीये. रवी बालीने प्रयत्न भरपूर केले परंतु त्याच्यापेक्षा बॉल भरपूर लांब राहिला आणि यावेळेस टीमची टोटल 1 ने पुढे 11 होती. सिंगल डबलला बघा तिसरे पंच हाईट पेक्टर चेक करायचंय. बॅटिंग रिव्ह्यू तिसरे पंच आता आमच्या सोबत जॉईंट होतील. चला या तिसरे पंच या. पेअर डिलिव्हरी बघा पेअर डिलिव्हरी ते पंचांचा डिसिजन आलाय. सन्माननीय हरचंद्र भाणे साहेबांकडून देखील आता प्रेक्षकांना ऐवाजेलला 100 रुपये आले आणि लगातार 3 षटक टोकले तर त्या खेळाडूला 500 रुपयाचं प्राइज आहे. त्यांच्याकडून प्राइज झाले त्यांचं देखील कौतुक करूया. परंतु इकडे सिंगल डबलला प्राधान्य दिलंय. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ पुढे चाललाय. धावसंख्या 12 होती. संध्याकाळचं सत्र सुपर संडे सुपर धमाका सन्माननीय बाबूशेठ पाटील चषक 2025 अंतिम पर्वाणी शेवटची लढत तुम्ही पाहतात. सगळ्यांचे लाडके प्रजेदादा पाटील अर्थात बाबूशेठ पाटील नामांकन क्रीडा स्पर्धा. चांगला चेंडू पुन्हा एकदा समोर खेळतात. एक सिंगल मिळाली. डबलसाठी नकार दिलाय. सिंगल टीम टोटल पुढे चालली. सिंगलला प्राधान्य देत सध्या तरी 13 होती. कुणाल गडगे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. प्रेक्षकांना बघा आता एकूण 1100 रुपयाचं प्राइज आहे. फुलटा चेंडू यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉलला पाठवलाय. चांगले शतक्षण झाले परंतु 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांना. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर या ठिकाणी प्रेम भोईर आणि राजकुमार पाटील हे 2 बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 2 ने पुढे. टीमची टोटल 15 होती. पहिल्या ओव्हर मध्ये 10 रन्स आल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण बघतो आतापर्यंत 5 धावा आल्यात. यावेळीचा चेंडू विकेटच्या पाठीमागे क्षेत्ररक्षकाला बीट करून चाललाय. धन 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 करत सीमारेषा बाहेर 4 रन. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून क्षणचित्र टिपले जात आहे ते स्पर्धेचे. स्विच करण्याचा प्रयत्न चेंडू बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाही आणि ते एक सिंगल आली. अर्थात या ठिकाणी सिंगलच्या मदतीने ओव्हर समाप्त झाली. त्या ठिकाणी 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10.00 ची सरासरी गाठताना 20 धावा. बघा लक्ष असू द्या. दोन्ही संघ स्पीडअप घ्या. थोडासा वेळ कमी घ्या. 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांचं टायमिंग दिलं होतं आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कशाही प्रकारचे कंप्लीट करायचे आहेत. जबरजबर 10 मिनिटं झाली आणि पहिली 2 षटक आपण समाप्त झालेत. 2 षटकामध्ये 10.00 ची सरासरी गाठत असताना धावा झाल्यात त्या 20. 10.00. पहिल्या ओव्हर मध्ये 10 धावा. दुसऱ्या ओव्हर मध्ये 10 आणि आता तिसरं षटक फेकण्यासाठी वापर केलाय गिरीश मात्रेचा.
यावेळीचा चेंडू ऑफ साईडला फटका चांगला आहे. एक सिंगल मिळाली डबाचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धाबा देखील पूर्ण केल्या. धाबांची गरज एकीकडे आपण पाहतो गावदेवी उंबारली संघाला, ज्या उंबारली संघानं सेमी पाण्याच्या लढतीमध्ये वाकल संघाला परास्त केलं आणि पाण्यामध्ये प्रवेश केला. दुसरीकडे सेमी फायनल 2 मध्ये आपण पाहिलं तर टीम सोनारपड्याला परास्त करून वसर आलाय, परंतु इथे बॉल हवेत आई वाजेल. 1100 रुपयाचं प्राइज. ₹1100 प्राइज आहे. 100 रुपये अर्चन शेट यांचा आहेत आणि पुन्हा एकदा यावेळीच आक्रमण आणि बॉल सीमारेखा बाहेर बॅकवर्ड स्पेल लेगच्या वरन येतोय षटकार. नक्कीच 1000चं प्राइज प्रेक्षकाला एकूण 1100 रुपयाचं प्राइज झालंय आईवाज झेलसाठी. मॅच संपल्यानंतर आपण नक्कीच त्या प्रेक्षकाला 1100 रुपये देऊ. इनिंग झाल्यानंतर नक्कीच कारण त्यालाही उत्कंठ लागली आहे. सुपर संडे 1100 रुपये मिळाल्यानंतर मी आता काय करेल हा प्रश्न त्याच्या मनात आहे. आता तो विचार करतोय. यावेळीचा चेंडू यावेळी पुन्हा हवेत आहे, परंतु इथे पोहोचलेत. वेल जज, वेल कॅच आणि बॅट्समन तुम्ही पाहतायत प्रेम भोईर बॅक टू द डगआउट. शेवटपर्यंत प्राइज आले. 3 बॉल 3 चौकारांसाठी किशोरदादा जाधव यांच्या वतीनं 2100 रुपयाचं प्राइज आहे. बघा 3 बॉल 3 चौकार. बऱ्याच वेळा 3 बॉल 3 षटकार मारले जातात, परंतु 3 बॉल 3 चौकारसाठी खेळाडूला भरपूर संघर्ष करावा लागतो. त्यासाठी किशोरदादा जाधव यांच्याकडून आता 2100 रुपयाचं प्राइज 3 बॉल 3 चौकार. हर्षंद दादा यांच्याकडून 3 बॉल 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. आईबा जेलसाठी 100 रुपये आहेत आणि 1000 रुपयाचं प्राइज आईबा जेलसाठी रतन लक्ष्मण पाटील यांच्याकडून आहे. एक भाग्यवान खरं तर आमचा प्रेक्षक ठरलाय 1100 रुपयाचा मानकरी. चला स्पीडअप करा, थोडासा वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा, कारण यानंतर बक्षीस समारंभ देखील आपल्याला लवकर उरकायचंय. मान्यवर भरपूर संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्व मान्यवरांचं जनमान आडवली क्रिकेट संघाच्या वतीनं, प्रजेश दादा पाटील यांच्या वतीनं बाबूशेठ पाटील चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा या ठिकाणी गिरीश म्हात्रे. चांगला चेंडू समोर खेळता हलक्यात क्लिक केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं बॉल चाललाय वेगवान आणि सीमारेषेच्या दिशेनं बॉलला अडवण्यात यश आलं. तोपर्यंत 3 धावा कंप्लीट केलं. 1 धाव वाचवली आपल्या टीमसाठी आणि 3 धावेनं संघ पोहोचलाय 37. सुरुवातीला 2 षटकामध्ये केबलला धावा आपण पाहिलं 20, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत 17 धावा खर्च झाल्यात. मागणं षटक पडलंय गिरीश म्हात्रेचं. शेवटचा चेंडू गिरीश म्हात्रे. चांगला चेंडू पॅडवरती LBW लेग बिफोरच्या माध्यमातून विकेट प्रस्थापित केली आहे. धक्का नंबर 2 मैदानावरती लागला आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. सलामीवीर राजकुमार बाद झालाय. धावसंख्या 37. नक्कीच आतापर्यंत या वर्षी भरपूर संघर्ष गावदेवी बसार संघाने केला, परंतु त्यांच्यासाठी हा ग्राउंड लकी आहे. खरं तर मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ वसार संघ आणि पुन्हा एकदा तो इतिहास रचण्यासाठी मैदानावरती सज्ज झालाय वसार संघ. केबल पाटील नवीन बॅट्समन येतो मैदानाच्या आतमध्ये. आता नवीन बॅट्समन आलाय, कारण 2 विकेट गेलेत ऑलरेडी. 37 धावा धापड करतोय. अगदी मागणं षटक राहिलं गिरीश, परंतु त्या ओव्हरमध्ये 2 विकेट महत्वाच्या घेतल्या. ऍज द ओपनर सलामी प्रेम भोईर बाद झाला, त्यानंतर राजकुमार पाटील बाद झाला आणि आता राहिले उर्वरित अंतिम षटक.
चला शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतो गोलंदाज उदय पाटील. उदय पाटील गोलंदाजी मागपती. तर एकूण धावसंख्या 37. शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी उदय पाटील आलाय. सेकंडला बॅट्समन साहिल साठी चेंडू, 2 फिल्डर बीट, यष्टीरक्षक बीट आणि हा येतोय नशिबाचा चौकार. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. वाईट +4 अशा प्रकारे 5 रन ऍड होतात गावदेवी उंबारली संघाच्या खात्यामध्ये. तर या ठिकाणी चौकाराला अतिरिक्त स्वरूपात आपण पाहिलं धाबा प्राप्त केला आणि या अतिरिक्त धाबा जेव्हा चेसिंग साठी या मैदानावरती वसार संघ उतरेल तेव्हा नक्कीच त्यांना मागात पडतील. बॉल हवेत आहे यावेळेस मिसटायमिंग आहे परंतु शतरक्षक पोहोचलाय. वेल जज, वेल कॅच आणि ते साहिल बाद झालाय. धक्का नंबर 3. योगेश भोईर आणि संपूर्ण आमची अर्थात ग्रामीण टेनिस क्रिकेट टीमची देखील आपण कौतुक करूया, त्यांचा आभार व्यक्त करूया. तेजस दादा भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम. ज्युनियर प्रेम भोईर मैदानात मध्ये दाखल झालाय. ज्युनियर खरं तर शेवटचं अंतिम षटक टीमची टोटल दर पहिली धावपडकावरती 42 धावा. पहिला चेंडू वाईट, त्याच्यावरती 5 धावा मिळाल्या, त्यानंतर विकेट प्राप्त केली आणि आता शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. नवीन बॅट्समन प्रेम भोईर मैदानात मध्ये. अंडर 19चा खेळाडू आहे, अंडर 16चा खेळाडू आहे. हा चेंडू पडल्यानंतर पहिल्यांदा त्याला बीट करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. डावकुराचा खेळाडू आपण पाहतो प्रेम भोईर. एक उजव्या हाताचा खेळाडू सिनियर प्रेम भोईर तुम्ही पाहिला. आता ज्युनियर प्रेम भोईर अर्थात मैदानात मध्ये शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ. यावेळीचा फटका मिसटायमिंग आहे. पुन्हा झेल खाली. 2 बॉल या ठिकाणी 3 चेंडू फेकलेत आणि 2 विकेट प्राप्त केलेत या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना उदय पाटीलनं. सुरुवात चांगली झाली, त्यानंतर तिसऱ्या षटकाला टार्गेट केलं. 17 धाबा, 2 विकेट आल्या, परंतु चौथ्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती अतिरिक्त 5 धाबा आणि त्यानंतर 3 चेंडू, 0 धाबा, 2 गडीबाद. हा चेंडू विकेट घेतला तरी मामांकडून त्याला 1,000चं प्राइज आहे. मामा भांजे नवीन बॅट्समन मैदानात मध्ये दाखल होत आहे आशुतोष भोईर. बघा प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानाच्या चौफेर जर तुम्ही एक नजर टाकली तर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. या स्पर्धेला भरपूर प्रतिसाद मिळालाय. बॉल चांगला समोर खेळतात ऑन साइड मध्ये. फिल्डर जोपर्यंत येते तोपर्यंत एक सिंगल मिळाली आणि या सिंगल बरोबर टीमची टोटल धावा फलकावरती 43 धावा. एक चांगलं टार्गेट सेट होणार कारण या मॅच मध्ये टीम वसार संघासमोर चांगलं टार्गेट ठेवणं गरजेचं आहे कारण वसार संघाची गोलंदाजी प्लस त्यांची फलंदाजी भरपूर ताकदवर आहे. त्यामुळे लढत देखील आज प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. फायनल मॅच 32 संघ, त्याच्यात हे 2 संघ आलेत फायनलमध्ये. व्हेरी गुड डिलिव्हरी. पडल्यानंतर टॉस झाला, बॉल थोडासा बाउंड झाला आणि ते डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या 43. शेवटचं षटक आणि शेवटचा चेंडू आहे. कमबॅक केलं. बघा पहिल्या चेंडूवरती वाईट स्वरूपात 5 धाबा आल्या, त्यामध्ये गोलंदाजी चुकी नव्हती परंतु केलेलं चूक मात्र क्षेत्ररक्षकानं. शेवटच्या बॉलला प्रहार केलाय वाईट स्ट्रॉंगर मध्ये. बॉलला पाठवलं सीमारेखा बाहेर. चौकार आणि चौकाराबरोबर
पहिलं सत्र समाप्त झालं. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती धावा लागल्यात त्या 47 आणि आता 48. 48 धावेचं टार्गेट गावदेवी वासा टीम समोर असेल. चला टीम गावदेवी उंबारली संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा, कारण सामना 4 षटकांचा आहे आणि नक्कीच आपल्याला उजेडामध्येच आज बक्षीस समारंभ पार करायचा आहे. आज स्पर्धेमध्ये मालिकावीर कोण, बाईकचा हकदार कोण, स्वप्नाती बाईक कोणाला मिळेल आणि त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज 2 स्पोर्ट्स सायकल आहेत, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी शूज आहे आणि नक्कीच तर नक्कीच 2 बॅट देखील असतील या स्पर्धेमध्ये ज्या पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. आम्हाला एक सिरीज साठी आणि एक फलंदाजसाठी अशा प्रकारे बॅट दिली जाणार आहे. माय माऊली स्पोर्ट्स कोलेगाव आणि त्यानंतर SA स्पोर्ट्स सावध यांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. त्यांचा आम्ही मनापासून कौतुक आणि आभार व्यक्त करू. खरं तर आज स्पर्धेतला अंतिम दिवस आहे. SS स्पोर्ट्सचे SA स्पोर्ट्सचे विजय पवार आपला खरं तर आडवलीचे आमचे ब्रँड अँबॅसेडर आहे. खरं तर त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे आणि आज या स्पर्धेमध्ये सगळ्यांचं खूप मोठं सहकार्य राहिलं. सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूया आणि ते 48 धावेचं टार्गेट उभं केलंय टीम गावदेवी वसा संघासमोर. ऐकूया सेकंड सत्रामध्ये बाबूशांचा आवाज. हेलो माइक चेक. हेलो तो चलिए जिन दर्शक ने आवक क्या चले थे आइए. 1100 रुपया बहुत बढ़िया. देखिए मैदान के बाहर कैच पकड़ी और कैश प्राइज जीती यहाँ से. और सबसे पहले तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत है. शाम से पहले देखिए बात करेंगे यहाँ पर फाइनल मुकाबला और निश्चित रूप से देखिए यहाँ से जैसे सूरज ढलेगा निश्चित रूप से और शाम के अंधेरे का साथ साथ है कौन सा टीम यहाँ पर चैंपियन बनकर जाएगा. और शाम के बाद देखिए बात करेंगे पूरी टेनिस क्रिकेट में पहुंचा जाएगा. और तो चलिए आवा क्या जो पर लेते यहाँ पर दर्शक देखिए उन्हें यहाँ से आज का देखिए शाम है. चलिए कैलाश दादा गायकर देखिए वसार, क्या बात है. आज तो वसार में एकदम से बल्ले बल्ले लगातार 5वां मैच खेल रहे हैं. लेकिन शाम का अंधेरा से पहले यहाँ पर पूछा जाएगा भाई कि बाबू सेठ पाटिल ट्रॉफी कौन सी टीम ने जीता, यहाँ पर चैंपियन कौन सा टीम बना. क्योंकि चैंपियन बनने का हर टीम का रहता है सपना. और कौन बनेगा विश्वात्मा और किसका होगा खात्मा. कैलाश दादा गायकर देखिए बात करेंगे. चेहरे पे देखिए स्माइल क्या था, एकदम से ऐसा लग रहा था 28 या 29 का उम्र. 1100 रुपया देखिए कैच पकड़िए भाई. आजकल खिलाड़ी देखिए मैदान के अंदर कैच नहीं लपक पा रहे हैं. बहुत सारा देखिए कमेंट चैट में पूछा जा रहे हैं कि बाइकर मैन कौन बनेगा इस टूर्नामेंट का. लेकिन सेमीफाइनल तक जो रन है वही काउंटिंग किया जाएगा, फाइनल मैच में नहीं. तो चलिए मैदान के ऊपर से देखिए यहाँ से खेल दिया. पहली गेंद के ऊपर देखिए 4 रन है और इसे कहते हैं पहली नजर में दिल नहीं चुराया दिल जलाया. तो चलिए बाबू सेठ पाटिल साहब देखिए बात करेंगे जो इस टूर्नामेंट के देखिए हमारे लाडले आयोजक यहाँ से 1000 देखिए कमेंट्री बॉक्स को आता हुआ. बहुत बहुत तहे दिल से आपका शुक्रिया. निश्चित रूप से आज बहुत फाइनल मुकाबला है और जैसे वक्त समय मिलेगा जिक्र करेंगे. और हम क्या जिक्र करेंगे, इतिहास बयां है इस टूर्नामेंट का. क्राउड देखिए यहाँ से बता रहे हैं शाम से पहले
और ये चलिए मिड ऑफ के ऊपर से खेला यहां से, और नितिन का गाड़ी चलता हुआ यहां से पम 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 6 रन। अब अच्छी क्रिकेट खेलते जा रहे हैं, खास करके प्रेम देखिए, सचिन दादा वही एक लेजेंड, जब से उन्होंने देखिए रेगुलर क्रिकेट से दूर टीम के साथ जुड़े हैं, लेकिन प्रेम ने देखो उस जिम्मेदारी को बेखूबी अंजाम देते हुए यहां से। और इस बार देखिए ताकत नहीं थी नजाकत, क्या बात है यहां से नितिन की बल्लेबाजी देखिए यहां से भाई, क्लास बल्लेबाजी, और एक 4 रन आता हुआ। तो चलिए बात करेंगे, हम जिक्र करने वाले थे निश्चित रूप से, क्योंकि इस टूर्नामेंट में देखिए मेहनत है, बहुत बढ़िया लिया गया यहाँ पर, खास करके ये विकेट जो बल्लेबाजी के लिए खेल रहा है ना हमारे नीतीश दादा वही लीजिए, विजय दादा पवार, योगी दादा, आपका भी बहुत अच्छी मेहनत इस टूर्नामेंट में जान डालते हुए पूरी देखिए बात करेंगे यहाँ से। ऋषा 11 देखिए बात करेंगे, आडोली की टीम देखिए यहाँ से एक दूसरे के साथ मिलकर और अपील देखिए, थोड़ा सा लाउड सा अपील था यहाँ से। और नितिन देखिए इस मैदान पर, इस विकेट पर देखिए बहुत बढ़िया अपना बल्लेबाजी का जलवा दिखाते हुए, लेकिन पहला ओवर का देखिए खेल चल रहा है जहाँ पर 12 के औसत से जाते हैं तो 48 तक पहुँच जाएंगे, लेकिन यहाँ पर देखिए 14 रनों तक पहुँचे हैं। और क्राउड देखिए, दर्शक आपके लिए फिर से मौका है यहाँ पर, मैदान के बाहर कैच पकड़िए और कैश प्राइज जीती यहाँ से 1000 रुपया देखिए यहाँ से खास करके। और ये चलिए भाई यहाँ से डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक, तमाशा देख, और नितिन का और एक छक्का देख। ने देखिए बात करेंगे आदरणीय रतन लखन पाटिल साहब, देखिए इनकी तरफ रतन लखन भानी साहब, रतन लक्ष्मण पाटिल साहब। तो चलिए बात करेंगे, शायद मुझे लग रहा है दादा सुबह से केस प्राइज लगा रहे हैं, 500 से 1000 बदला है यहाँ से, क्या बात है यहाँ से। ऐसी धरती पर महाराष्ट्र के हस्ती काफी कम रहते हैं, और यहाँ पर देखिए नितिन जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ से, कहते ना प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया, और पहला ओवर में एकदम से गेम बदल गया यहाँ से। टीम का स्कोर देखिए 22 रनों तक पहुंचा है, लेकिन अभी भी कुछ कहा नहीं जा सकता है। विपिन सर कहते ना डाली से अगर फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं। क्या यहाँ पर प्रेम की शाल सोमनाथ के साथ चर्चा, टीम का मीटिंग यहाँ से, क्या टीम को फिर से वापसी दिला पाएगा यहाँ से, क्योंकि 48 का टारगेट है, और जहाँ पर देखिए 22 रन आ चुका है। रवि देखिए यहाँ से बात करेंगे तो 26 रनों की जरूरत है, और जहाँ से देखिए 18 गेंद से यहाँ पर क्राउड देखिए एकदम से खचाखच, दर्शक देखिए यहाँ से 11,000 से ज़्यादा, और इस टूर्नामेंट में देखिए फर्स्ट दिन से लेकर से आखिरी दिन तक है, और इस कामयाबी एक सफलता की तरफ है। किशोर दादा यादव देखिए इनकी तरफ से खास करके 3 छक्का लीजिए या 3 चौका लीजिए भाई, बैटर के लिए यहाँ से 5 लाख नहीं 5,000, 5,000 है भाई, 5,000 भी कम है क्या, 5 लाख के जैसे लगती है। 5,000 कमा कर देखिए 5 लाख, और विकेट के लिए भी देखिए यहाँ से, नहीं ये थोड़ा सा बाबूराव की स्टाइल था रे बाबा, थोड़ा शौक देना पड़ता है। तो चलिए ऐसा कोई बात नहीं, हमारे इन हस्तियों के पास है भाई उतनी बड़ी दिल। ओ ये चलिए भाई यहाँ से कैच, इनाम लगी, हमने बात छेड़ी थी भाई यहाँ से, अगर डाली से फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं। अब विकेट मिलता हुआ यहाँ से गिरीश का।
खिलाड़ी को आज देखिए, जो मैंने जिक्र किया कि जो महाराष्ट्र की धरती पर आज किशोर जाधव से लीजिए, जो भी देखिए इनाम बख्शिश लगा रहे हैं या टीम को पैकेज कर रहे हैं, सोच एक ही है यहाँ पर, आपला माणूस आपला खिलाड़ी पुढे गेला पाहिजे. आज आईपीएल में कमा रहे हैं ना 5 लाख 15 लाख 10 लाख, यही ग्रामीण के खिलाड़ी. सपोर्ट उन्हें देखिए यहाँ पर ग्रामीण से मिला, और ये खिलाड़ी देखिए जाकर 17,50,000 देखिए केतन मात्रे आज डंबोली के साथ, और इसके साथ साथ देखिए अच्छी गेंद यहाँ से. तभी तो मैं कहता हूँ भाई, इसकी मोहब्बत में सिर्फ ही धोखा मिलता है. ग्रामीण में चमक जा बेटा, तुझे आगे जाने का मौका मिलता है. आज डंबोली टेनिस क्रिकेट देखिए एकदम से बदल गया है, और जहाँ पर देखिए खिलाड़ी ओपन तालुका हाफ आयुषवेल जैसे देखिए लीग में पहुँच रहे हैं, और इससे बड़ी बात क्या हो सकती है. और यही बात तो हमने छेड़ के आयोजन करताओं को निश्चित रूप से श्रेय देना चाहिए कि कम उम्र में देखिए समाज सेवक है बाबू सेठ पाटिल साहब देखिए बात करेंगे, और पृष्ठा 11 के नाम से देखिए बात करेंगे. पूरी साल टीम देखिए यहाँ से पैकर्स उनके नाम से खेलती हैं, और महाराष्ट्र की धरती पर यही तो बात बताया, पैकर 10,000 15,000 20,000 आसान नहीं रहता है. पिछला जो रन था वो 22 से था, अब देखिए यहाँ से बल्ले से आता हुआ बहुत सारी चीजें. क्राउड देखिए यहाँ से शोर शराबा थोड़ा सा. विनोद दादा पाटिल देखिए इन्हें मैं श्रेय देना चाहूँगा, क्रेडिट देना चाहूँगा. हमेशा देखिए 32-48 की लॉट, समय पे मुकाबला और समय पे कंप्लीट. आज जहाँ देखिए 9 मैच कवर किया जा रहे हैं, और शाम से पहले देखिए 9 मैच कंप्लीट हो रहे हैं. और बहुत जगह देखिए जहाँ आप देखते होंगे तेजी देखिए बात करेंगे, जहाँ पर टूर्नामेंट 5 दिन का रहता है, क्वालिफाइड टीम खिलाया जाता है. लेकिन ये देखिए डंबोली का क्रिकेट ये है जहाँ समय पर खेलने के साथ साथ है 4 दिन में 32 टीम देखिए फाइनल मुकाबला चलता हुआ. स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचा है 27 रन यहाँ से. अभी समीकरण की यहाँ से बात कर लेंगे तो चलिए बात करेंगे नादच एकच बैलगाड़ी शर्यत है देखिए बात करेंगे. मथुर बात करेंगे यहाँ पर सेमी पास करते हुए निश्चित रूप से, जिसके लिए हमने बताया कि आज राहुल भाई निश्चित रूप से यहाँ पर उपस्थित नहीं रह पाए, लेकिन टूर्नामेंट में जुड़े थे उन्होंने. और पूरी देखिए उनकी नियोजन आयोजन की बात करेंगे, पूरी मैनेजमेंट देखिए एक साथ मिलकर अपने काम को अंजाम देते हुए. स्कोर की बात करेंगे, जाकर पहुंच गया पर 28 रन. अभी भी यहाँ से 20 रनों की जरूरत है. और इस ओवर की देखिए गेंद की बात करेंगे, गेंद एक बचाए 13 गेंद 28 की जरूरत है, और हवा में गेंद यहाँ से देखिए जिस प्रेम ने देखिए यहाँ से लीडिंग करते हुए, और अभी भी बता रहे हैं भाई यहाँ पर से कराईचा लढाईचा ये मैच आम्ही पण जिंकायचा. देखिए मुंबई इंडियन्स की ड्रेस कोड है. मुंबई इंडियंस के फैन क्या कहते हैं भाई, करायचा लढायचा आम्ही पण मैच जिंकायचा. लेकिन दूसरी तरफ देखिए यहाँ से ये केकेआर का ड्रेस कोड है. केकेआर के फैन क्या कहते हैं, कोरवे लढवे मॅच जितवे. तो देखते यहाँ से 12 चेंडू, आता जिंकायचं तर 20 धावाची गरज है. 28 रन बन चुकी यहाँ पर. मैच कसमा कस है, यहाँ पर कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिर कर संभल जाए भाई वही जीतता बाजी है. यहाँ से ग्रीस का विकेट गिरा और सूरज है, और अभी तक देखिए नितिन देखिए यहाँ से क्या बल्लेबाजी कर रहे हैं भाई. 9 गेंद के ऊपर 27 रनों की इनिंग्स. नितिन के लिए तालियां बजनी चाहिए भाई. यहाँ से अकेला आज पूरी 3 संघर्ष करते जा रहे हैं. टीम ने अच्छे साथ दिए गेंदबाजी में, लेकिन इस वक्त देखिए बड़ी मैच का बड़ा हीरो देखिए यहाँ से, लेकिन बुलेट मैन देखिए बुलेट राजा सुरेश दुत्कर देखिए इस वक्त मैदान पर. रवि वायले देखिए इनकी भी तारीफ होनी चाहिए. टीम को एक साथ लेकर चलते हैं. मलंगगढ़ के टाइगर्स है, लेकिन टाइगर थोड़ा बैकफुट में है, लेकिन देखिए बाकी के खिलाड़ी को यहाँ से फ्रंट पर ला रहे हैं. सोमनाथ टेनिस क्रिकेट का लसित मलिंगा, ओ ये चलिए नितिन यहाँ से बता रहे हैं भाई तुन्ना तुन्ना. अरे गेंद कहाँ गया मुन्ना, सरकार गेंद गया वसरगांव 6 रन.
मथुर का सॉन्ग देखिए, मैंने पूरी महाराष्ट्र में जहां जहां कमेंट्री में जाता हूं दिल में राज कर रहा है भाई यहाँ से। तो उसी तरह से यहाँ पर नितिन देखिए बल्लेबाजी में राज करते हुए भाई यहाँ से समीकरण को बदल दिया। 14 की जरूरत है यहाँ से। कहते हैं ना, भीगी हुई सिगरेट चलेगी नहीं, ऐसी गेंदबाजी से काम चलेगी नहीं। अगर मुकाबला जीतना है तो भाई नितिन को रुकना होगा कहीं ना कहीं यहाँ से। अगर ये बंदा चला तो मैच दूर चलेगा भाई यहाँ से। वाना 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 गट सिक्स। ओ ये देखते हैं यहाँ से गेंद है प्रेम यहाँ से। ओ देखते हैं यहाँ से डिसीजन क्या आएगा। क्या घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना। ओहो 6 रन, क्या बात है किशोर ध्वज यादव। 5000 एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए। और डगआउट थोड़ा शांत में रही है यहाँ से। नितिन वाटा बल्लेबाजी यहाँ से। और बात तो ऐसी हो गई भाई चोकोबार के जैसे। आप भी खाइए, आपके लाडले बच्चे को खिलाइए। टीम के लिए 3 छक्का और 5000। देखिए डगआउट में शांत रखिए, नहीं तो पेनल्टी कभी भी लग सकती है। प्रेम देखिए यहाँ से कैच लगभग लेने की कोशिश में उन्होंने छक्का दे दिया यहाँ से। नहीं, प्रेम ने रिस्क लिया था भाई, उन्हें पता था यहाँ से मैच क्या फिनिश हो गया। मैच फिनिश हो गया। चलिए डीजे ठोकिए चैंपियन अपरा। और नितिन ने इतना जल्दी मैच